तर मी आता नाही वे जयगावमध्ये तर काल रात्री नाही वे इथं पण बॉर्डर आहे. तर भूतानमध्ये एंटर कसं करायचं इंडियामधनं ते मी तुम्हाला सांगतोय. मित्रांनो तर ग्रोसरी स्टोअरमध्ये आलोय एका, तर तिथं आपण व्हिडिओ बनवूया. तर आत बघू शकताय लेस 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 अशा प्रकारे सगळं हे चायनाचं पण आहे थोडंफार. आलोय इथलं एका मॉलमध्ये ताशी शॉपिंग कॉम्प्लेक्स. तिथं आपल्याला भाज्या पण भेटतील, सगळं भेटतं पाहिला. पहिलं आत जायच्या अगोदर विचारलं पाहिजे असं मला वाटतंय. इथं आल्यावर मला एक कळलं की इथं जे भाजी तयार होतात हे सगळे ऑर्गॅनिक आहे. आणि इथं जेवढं दिसतंय हे मिरची, ह्या शेंगा बिंगा हे सगळे जेवढं दिसतंय हे सगळं नाही ऑर्गॅनिक आहे. ह्याला कुठलेही औषधं वगैरे वापरले नाहीत. आणि मग इथं मॅन पॉवर पण कमी आहे, त्यामुळं आपल्या भारतातलीच लोक इथं येतात आणि सकाळी येतात आणि संध्याकाळी जातात अशा प्रकारे. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. हे वरती हॉटेल आहे, ह्या हॉटेलमध्ये थांबलोय आपण. हॉटेल शिबी तरी साबी तरी म्हणून आहे. तर आपलं UP-मध्ये एक भाऊ होता, त्याने व्यवस्था केली. तर हॉटेलमध्ये सामान आहे सगळं. पहिलं तर काय करायचं, गाडी पार्किंगमधनं काढून आणायची. पार्किंग मी लावली होती पोलीस स्टेशनला. तर ते म्हणले सकाळी 8 वाजायच्या आत तुम्ही घेऊन जावा, कारण तिथं पार्किंग नव्हती, त्यामुळं पोलीस स्टेशनलाच लावली होती. आता इथनं आणून तिथं लावायची आपली दुकानासमोर अशा प्रकारचं आहे. तर हे पोलीस स्टेशन आहे. कारण जे मला ओळखतात ती मॅडमची ड्युटी आता संपणार आहे 8 वाजता, त्यामुळं पहिलं त्यांची ड्युटी संपण्याच्या अगोदर त्यांना विचारून गाडी घेऊन जायची. ही पाहू शकता जलगाव पोलीस ठाणा. ओके, हर हर महादेव मित्रांनो. तर मी आता नाही वे जयगावमध्ये तर काल रात्री नाही वे इथं पोलीस स्टेशनलाच आपली गाडी पार्किंगला लावली होती. तर हे सर आहेत, ये सर है, इन्होंने हमको मदद की थी. ये सर बोले आपको उन्होंने मेरे को रुकने के लिए एक टेंट लगाने के लिए लोकेशन पे ढूंढ के दी थी. उससे पहले ही मेरे को एक जन UP का ही मिला, उन्होंने मेरी सेवा व्यवस्था कर दी रहने की. तो इधर ही बाइक पार्किंग को लगाई थी. धन्यवाद सर. मित्रांनो तर आपली गाडी घेतली आता आणि गाडी घेऊन निघतोय आपण आता. चला पुढं. ओके चलो मित्रांनो, तर इथं गाडी लावली पार्किंगला, इथं पाहू शकताय अशा प्रकारे. आता आंघोळ करतो आणि मग गाडी सामान लोड करतो आणि मग जातो. कहाँ से है भाई, कहाँ से आप, किधर से आप? मित्रांनो तर फायनली निघतो इथनं. तर ह्या भावाचे धन्यवाद. चलो थँक्यू भाई, भाईने आपने को रहने की व्यवस्था की थी. तर चला जातो आता, इथनं निघतो आणि दरवाजे लावून गेलो. चलो भाई. तर भावाने व्यवस्था केली. बेसिकली काय होतं मित्रांनो, तर फायनली निघतोय पुन्हा. आज भूतानमध्ये एंटर करूया आपण आता. चला, तिथंच पोलीस स्टेशन होतं, तर इथनं निघतोय आता मी. मित्रांनो माझ्या पाठीमागे जी बॉर्डर पाहताय ती भूतान बॉर्डर आहे. आणि इंडियामधनं भूतानमध्ये कसं जायचं पश्चिम बंगालमधनं मी दाखवतो, म्हणजे कुठनं आपण राज्यातनं. तर पहिलं तर आपण गाडी घेऊन नाही जाऊ शकत, तर गाडी इथं कुठं तरी पार्किंगला लावायची सेफसाठी. तर मी इथं या मेडिकलसमोर गाडी लावली आणि ह्या बॉर्डरचं दिसतंय 3 मिनटातच तुम्हाला दाखवणार आहे मी. तर हे बॉर्डरची कमान दिसते का, तिथनं आपल्याला इथनं एक गल्ली जाते. 3 नंबर गेटला जायचं. 3 नंबर गेटसाठी इकडून असा रोड आहे आणि इथं पाहू शकता हे बॉर्डरची भिंत आहे. तिकडून एक्झिट आहे आणि ही बॉर्डरची भिंत आहे. तर ह्या भिंतीच्या पलीकडे भूतान आहे आणि आपण आता इंडियामध्ये. तर आपल्याला पुढे जाऊन एंट्री करायची. तर चला, तुम्हाला मी फास्ट चाललो आहे, नाही तर पळवल पण मी व्हिडिओ थोडा 3 मिनटात जर बसला नाही तर. अशा प्रकारे मजबूत अशी भिंत आहे, जवळपास 20 फुटापेक्षा उंच भिंत आहे पाहिली काय. तर हे भिंतनं पलीकडे जायचं. ते दिसतंय का बोर्ड, तिथनं आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे, तिथपर्यंत दाखवतो. आणि परत असे ही भिंत क्रॉस करून आली ना तर सीमा सुरक्षा बल म्हणून आहे, त्यामुळे आर्मीचं तिथं काय अलाउड नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला बॉर्डर क्रॉस करण्यासाठी तुमच्याकडं नाही वे कुठले डॉक्युमेंट पाहिजेत ते सांगतो. तुमच्याकडं नाही वे एक तर वोटर ID कार्ड पाहिजे, नाही तर पासपोर्ट पाहिजे. तर माझ्याकडे पासपोर्ट आहे, मी पासपोर्टनी काय नाही तर आधार कार्डवर होत नाही. जर आधार कार्डवर करायचं असलं तर तुमच्याकडं ओरिजिनल आधार कार्ड पाहिजे, फुल साईजमधलं ती. तर चला जाऊया आता, इथनं कॅमेरा बंद करतो. ओके, तर पासपोर्ट दाखवून दोन्ही बॉर्डरचे जे आर्मी ऑफिसर आहेत त्यांच्यातनं आपण पुढं निघालो आहे. तर पुढं निघाल्यानंतर ना असा कॉरिडॉर लागतो आपल्याला. तर हा कॉरिडॉरमधनं चालत जायचे. तर हे पेडेस्ट्रियल म्हणजे चालत जाणाऱ्यांसाठीचं रोड आहे.
तर चालत जायचं असेल नाही तर गाडी घेऊन जायचं असेल तर पहिलं तुम्हाला चालतच यायला लागते असा पासपोर्ट घेऊन आणि मग इथं एंट्री करून मग पुढे जायचे अशा प्रकारचे आहे. इथं टॉयलेट पण यांचं पे आणि यूज आहे 10 रुपये द्या वापरा असे. तर चला आता इथनं आपल्याला हे इकडं जायचं आहे. ओके किती मिनिटाचं आहे लय फास्ट 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 फास्ट. तर मित्रांनो इथं तुम्ही पैसे पण काढू शकताय आपल्या भारतीय ATMमधनं. इथनं पुढं आलं की इथं आपल्याला आपला पास बनवायचा आहे एका दिवसासाठीचा फ्री. हे पाहू शकता इमिग्रेशन काउंटर आहे. तर इथंच बंद करतो मी अशा प्रकारचं हॉल आहे. इथनं पुढं अलाउड नाही आहे. ओके पासपोर्ट देऊन नाही ही पासपोर्टवर आपण आपली एंट्री करून घेतलेली ही पाहू शकता अशा प्रकारे. इथं बाहेर आल्यानंतर तुम्हाला गाईड भेटेल. तुम्हाला नाही वे ही जर बॉर्डर लगेचची सिटी फिरायची असेल तर त्याला 1200 रुपये गाईडचा चार्ज आहे. तर इथं पाहू शकता पेडेस्ट्रियन टर्मिनल. पण त्यानंतर परत तुम्हाला नाही वे तुमची गाडी आणण्यासाठी इथनं एक्झिट करायला लागते ह्याच्यातनं अशा प्रकारे. कॅमेरा नॉट अलाउड आहे. ओके ओके थँक्यू मॅम. तर मित्रांनो अशा प्रकारे इथे ऑफिस आहे. इथनं एक्झिट केली की आपल्याला थँक्यू म्हणून बोर्ड दिसतो आणि मग इथनं बाहेर निघायचं आपल्याला. चलो ओके फास्ट फास्ट फास्ट. इथं बी इंडियन आर्मीचं आहे. मग मित्रांनो अशा प्रकारे चेकपोस्ट क्रॉस करून आपण परत माघारी आलेलो आहे आणि अशा प्रकारे एंट्री झालेली आहे आपली. तर हे पासपोर्टच्या साह्याने आणि इथं जाऊन तुम्हाला नव्हे त्या ह्याच्यावर एक ही लिंक आहे त्या जे कमान दिसते का त्याच्यावर एक लिंक आहे. तिथं जाऊन ती मोबाईलमध्ये घ्यायची आणि मग पलीकडे जायचं अशी प्रोसेस आहे. तर माझ्याकडे ऑलरेडी ती लिंक आहे. तर त्याचा QR कोड बनवल्यावर तुम्हाला दाखवतं कसं असतंय. स्टेप पण केली मी आता. हे जे आपलं भूतानच्या वेबसाईटवर आहे ना ही अशा प्रकारे तुम्ही QR कोड डाउनलोड करायचं आहे. म्हणजे त्याच्यावर आपण आपले फक्त नव्हे हे टाकायचं डॉक्युमेंट नंबर. ते डॉक्युमेंट नंबर टाकलं मी नुसतं पासपोर्ट नंबर टाकलं की आज त्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलं होतं ते ऑटोमॅटिक सगळं आलं. आणि मी फक्त माझ्या बाईकचा नंबर टाकला की असा QR कोड जनरेट झाला. हा QR कोड माझा उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत आहे. तर मी फ्री एंट्री करत आहे आणि इथनं जर पुढं मला फ्री एंट्रीच्या पुढं बी जायचं असेल तर मला दिवसाला 11,000 रुपये खर्च आहे. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. अशा प्रकारे भूतानमध्ये एंट्री केली जाते मित्रांनो एका दिवसासाठी. मित्रांनो तर मी आता ह्या मेडिकलमध्ये भाऊ आहे तर इथं थांबलो होतो. तर इथंच ह्यांनी वायफायचा पासवर्ड दिला होता आपल्याला. त्यामुळे वायफाय यूट्यूबचा व्हिडिओ अपलोड केला इथनं आणि निघतोय. ह्या मॅडम होत्या ह्यांनी आपली पॉवर बँक हॅलो लास्ट ते तर ह्यांनी आपली पॉवर बँक पण चार्जिंगला लावली होती इथं. आणि इथं काय आहे इथं एकच आहे. इथं मी गाडी लावली होती नुसतेच ही पारवे लय हाकतात इथं. त्यामुळे मी गाडी इकडे साईडला काढून लावली आणि आता निघतोय परत भूतानमध्ये निघालोय. हे बघा इथं ही मेडिकल आहे. ह्या मेडिकलमध्ये आपण चार्जिंगला लावलं होतं. गाडी पण इथंच पार्किंगला लावली होती परमिशन घेतोपर्यंत. चलो मित्रांनो तर हे सर आपल्याला हे कालच भेटले होते. क्या बोलोगे सर किधर मिले थे? सभी को नमस्कार. जयगांव और भूटान का बीच में बॉर्डर में आने के लिए धन्यवाद. और आप जो अभी आए ये व्यक्ति वो वोटर कार्ड पासपोर्ट आधार कार्ड पोस्ट ऑफिस का वोटर कार्ड आधार कार्ड लेके आएंगे. ये तो बिकार में घूम के जाना पड़ेगा आपको. आधार कार्ड का छोटा नहीं चलता जो कॉपी आधार कार्ड की पोस्ट ऑफिस का कागज वो जो बड़ा आता है ना वो चलता है लगता है. पोस्ट ऑफिस का कागज जो है वो लेके आएगा आधार कार्ड. Okay. और वोटर कार्ड ओरिजिनल पोस्ट ऑफिस का. Okay. और पासपोर्ट. ये 3 चीज़ लीजिएगा. आ गया तो आपको घूमना नहीं पड़ेगा. यहाँ से रजिस्टर हो जाएगा. उसके बाद भूटान में एंट्री होगा. ओके ओके धन्यवाद. तर मित्रांनो हे कालच ह्यांनी मला पाहिलं होतं आणि आज मी परत आलो तर ह्यांनी मला ओळखलं. तर चला आपसे मिलके बढ़िया लगा. ठीक आहे. धन्यवाद. नमस्कार. मित्रांनो तर आता आपण चाललोय भूतानमध्ये. तर इथं तुम्हाला दाखवतो प्रोसेस काय असते एंट्रीची. तर ते पहिले कॅमेरा बंद करायला सांगतात. तर तुम्हाला दाखवतो कॅमेरा बंद करायला पण कसं सांगतात. कालच्याच मॅडम आहेत काय कालच्या मॅडम असले तर सोपं आहे प्रोसेस. वा चलो ले भाई उस तरफ से. सर चलो उस तरफ से आगे चलो. गेलो भी. चलो भाई सर आप आगे चलो. बैरिकेड है क्या? बैरिकेड है क्या आगे? जगह नहीं है क्या? भाई घुसा दो.
मित्रांनो, तर अशा प्रकारे चेकिंग होती आणि इथनं आपण आता भूतानमध्ये प्रवेश केला आहे. भूतानमध्ये आपल्याला तो QR कोड दाखवायला लागतो. तर अशा प्रकारे आर्मी जवान भूतानचे QR कोड स्कॅन करणे पडेल. मित्रांनो, तर तुम्ही भूतानमध्ये एका दिवसासाठी फ्रीमध्ये फिरू शकता. त्यामध्ये पण एकच सिटी जी बॉर्डरची सिटी आहे तिथपर्यंतच फिरू शकता. तिथनं पुढं जाऊ शकत नाही आहे. तर तिथनं पुढं जायचं असेल तर तुम्हाला गाईड वगैरे सगळ्या परमिशन काढायला लागतात. तर तुम्हाला जर भूतानमध्ये फ्रीमध्ये यायचं असेल तर तुम्ही एकच शहर फिरू शकता. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही 24 घंट्यापेक्षा जास्त पण थांबू शकत नाही आहे. तुम्हाला जास्त थांबायचं असेल तर परत भारतात जायचं आणि परत भारतातनं भूतानमध्ये नवीन एंट्री करायची. तर पुढचे 24 तास परत तुम्ही थांबू शकता. मित्रांनो, तर तुम्ही भूतानमध्ये आल्यानंतर नाही अशी कुठं पण गाडी पार्किंगला लावू शकत नाही. आपल्या इथं कसं दिसतंय कुठं बी गाडी पार्किंगला लावायची, तसं नाही आहे. तर त्यासाठी नाही इथं असं प्रॉपर बनवलेलं आहे. तर इथं 2 व्हीलर पार्किंग आहे ह्याच्यात आणि ह्याच्यात 4 व्हीलर पार्किंग आहे. असं आपण तुम्हाला कुठंच अशा गाड्या नाही बिना ड्रायव्हर गेलाय निघून. समजा गाडीत आपण बसलोय, आपण काय ते मॅप वगैरे सर्च करतोय त्यावेळेस नाही काय, पण आपण गाडी लावली आणि आपण गेलोय सुसाट निघून त्यावेळेस आपल्याला फाईन होतं 1700 रुपये असं आहे. त्यासाठी नाही गाडी अशाच पार्किंगमध्येच लावायची. तर मी लावली आणि इथं फोर व्हीलरच्या ह्याच्यात पण नाही लावायची अशा प्रकारे. आणि इथं तर मित्रांनो, आपण आता चाललोय किराणा दुकानात म्हणजे ग्रोसरी. तर आपण ग्रोसरी मार्केटमध्ये चाललोय भूतानमध्ये आणि आपल्या रेटमध्ये काय फरक आहे ते पाहूया. तर मित्रांनो, अशा प्रकारे इथं ह्यांच्या ग्रोसरी मार्केटमध्ये पण वाईन वगैरे आहेत विकायला. अशा प्रकारचे आहे. हॅलो मॅम, आय एम फ्रॉम इंडिया, आय कॅन मेक व्हिडिओ. मित्रांनो, तर ग्रोसरी स्टोअरमध्ये आलो आहे एका, तर तिथं आपण व्हिडिओ बनवूया. तर आज जाऊन जरा विचारायला लागलं, त्यांनी फोन बंद करायला लावला. तर मित्रांनो, आपल्या इथलं पाहिलं भेटलं तर इंडियामधलंच हे लेस आहे 20 रुपीजला. अशा प्रकारे इंडियामधलेच आहेत बऱ्यापैकी. हे पाहू शकताय लेस 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 अशा प्रकारे सगळं. हे चायनाचं पण आहे थोडंफार. अशा प्रकारे आपल्या ह्याच्यामध्ये जास्त फरक नाही आहे. मॅगी पण आहे इथं, मॅगी 10 रुपयाला आहे. इथले इंडो माइन म्हणून पण नूडल्स आहेत अशा प्रकारचे आहे. अजून काय डिफरन्स दाखवायचा मी. तर मित्रांनो, बाहेर गेल्यावर सांगता येईल. अशा प्रकारे आहे सगळे साहित्य. इथं पाहू शकता इकडे पॅकेट फूडला लय प्राधान्य दिलं जातं. हे अशा प्रकारचं मॅगीचं आहे. ह्याच्यात नाही गरम पाणी टाकायचं आणि हे तयार होतं आहे. आपल्या इथं पण भेटतं हे सगळं. आणि इथं हे दूध, हे जे फ्रीजन दूध असतं जे त्याच्यावर एक्सपायरी असते व किती महिने चालतं, हे जवळपास 6-6 महिने चालणारं पण दूध आहे. अशा प्रकारचे आहे. इथं लहान मुलांचं सामान आहे. ओके, इथं पाहू शकताय मित्रांनो. व्हॉट इज द प्राइस ऑफ दिस? No pricing. Only you can make a video. ओके. पाहू शकता बॉक्स बिक्स आहेत. मित्रांनो, तर आपण नाही आता आलो इथं. तर एक जण आला उचकला माझ्या म्हणे हे इथं व्हिडिओ काढाय अलाउड नाही, परमिशन घेऊन काढायचं अशा प्रकारचं आहे. तर काय लोक चांगली आहेत, काय लोक बिहेवियर चांगला नाही आहे लोकांचा असं आहे. त्यातला एक आहे तो गावला आहे मला, मी त्याचा फोटो टाकणार फेसबुकला आता की कसं आहे. आणि इथे एक मॉनेस्ट्री आहे. आता हे मॉनेस्ट्रीचे नावं बी नाही माहिती आपल्याला. तर कोणती मॉनेस्ट्री देखते अंदाजा की. मॅम, हॅलो सर, विच मॉनेस्ट्री दिस? I don't know name of this one. भाई, हॅलो, मॉनेस्ट्री नेम? Huh? I don't understand the South Zhang the Prairies. ओके. Zhang the Prairie. तर मित्रांनो, ही मॉनेस्ट्री. तर आज जाऊया. अशा प्रकारे सुंदर असं बनवलेलं आहे. आणि आतमध्ये पण कॅमेरा वगैरे अलाउड आहे का नाही ते पाहायला लागेल. कसं आहे काय झांग दो पेरी म्हणून मॉनेस्ट्री. हॅलो, एकदम मस्त मंदिर दिसतंय. पण इथं पण कॅमेरा अलाउड नाही आहे. मला ते म्हणलं की मंदिराच्या आतमध्ये नाही अलाउड, बाहेरनंच आपण काढू शकतो असं इथपर्यंत. तिथनं पुढं नॉट अलाउड कॅमेरा अशा प्रकारचा आहे.
अशा प्रकारचे मंदिर आहे आणि असं मंदिराचं स्ट्रक्चर आहे. ओके मित्रांनो, तर फायनली आता मॉनेस्ट्री पाहू शकताय. इथं कॅमेरा वगैरे अलाउड नाही आहे. इथं एक अशी देवी, त्यातनं पाणी येते, म्हणजे हे केलं आहे आपलं, त्यांनी देखावा केलेला आहे. काय म्हणतात त्याला, फाउंटेन आहे. हा फाउंटेन अशा प्रकारचा आहे आणि अशा प्रकारची मॉनेस्ट्री. तर आतमध्ये काही व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे. ह्याची काही इन्फॉर्मेशन असेल तर मी व्हॉइस ओव्हर करून टाकलं, नाही तर माझ्या स्वतःच्या आवाजामध्ये एक क्लिप येईल. आणि इथं पाहिलं तर इथं नाही वे, हां मी गाडी आहे का, आहे गाडी आहे. तर इथं पाहिलं तर इथं अशा प्रकारे सुंदर असं गार्डन आहे आणि इथं लोक फिरायला येतात अशा प्रकारचे. आणि इथल्या लोकांना कॅमेरा आवडत नाही अजिबात. अशा प्रकारचे फेमस व्हायला नको म्हणतात, म्हणजे कॅमेरासमोर बोलायला नको म्हणतात, अशा प्रकारचं आहे. चलो मित्रांनो, तर मी आत्ता नाही वे भूतानमध्ये, आणि भूतानमध्ये नाही वे इथं नाही वे मॅन पॉवर खूप कमी आहे, म्हणजे ह्याची लोकसंख्या कमी आहे. इथं पोलीससुद्धा मापात आहेत, सगळे लिमिटेड आहेत. आता ह्यांना नाही वे जे गव्हर्नमेंटची कामं करून घ्यायची आहेत त्यांच्यासाठी माणसं नाही आहेत. म्हणजे आता हे आपल्या इंडियामधले असे लोक आहेत, हे अख्खे देश आहे बंगालचे. तर बंगालमधनं इथं येतात डेली आणि का डेली जाणे का दररोज येतात आणि दररोज जातात. आणि इथं ह्यांचं काम काय आहे, आता हे गाड्या पार्किंगला लावले, यांच्याकडून सगळ्यांकडून 20-20 रुपये घ्यायचं, अशा प्रकारचं ह्यांचं काम आहे. आणि ह्यांचं म्हणणं आहे की थोडं नाही वेळ पगार पण जास्त आहे आणि मेहनत कमी आहे इथं. नाही तर बंगालमध्ये एवढे पैसे कमवायसाठी खूप कष्ट करना, बंगाल में इतना पैसा कमाने के लिए खूप मेहनत करना पड़ता है. इधर खाली गाड़ी को देख के ही उतने पैसे मिल जाते. हां, तर मित्रांनो, अशा प्रकारे भूतान हा एवढीसा छोटा देश आहे, टिल्लूसा, आणि तिथं माणसं पण नाही आहेत काम करायला, भारतातली माणसं येऊन काम करतात. अशा प्रकारचा देश आहे मित्रांनो. फक्त पैसे लय हाणतात हे टुरिस्टकडून, एका दिवसाची 10,000 रुपये. चला मित्रांनो, हे 10,000 कसे घेतात एका दिवसाचे ते मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर जाऊन पहा आणि फॉलो करा मित्रांनो. भूतानबद्दल अशीच माहिती जाणून घ्यायची असेल तर फॉलो करा, कारण इंडियातली लोक भूतानमध्ये येऊन काम करतात, कारण भूतानकडे माणसंच नाही काम करण्यासाठी. चला मित्रांनो, तर आलो आहे इथल्या एका मॉलमध्ये, ताशी शॉपिंग कॉम्प्लेक्स. इथं आपल्याला भाज्या पण भेटतील, सगळं भेटतं खायला. पहिलं आज जायच्या अगोदर विचारलं पाहिजे असं मला वाटतंय. तर आता अशा प्रकारे मॉल आहे. होय, खूप मोठा मॉल आहे हा. इथं काम चालू आहे, तेलाचे डबे वगैरे आहेत. मला फोन ठेवू द्या पहिले. तर मित्रांनो, सपोल ऑफ फॉर्च्यून ऑइल आपल्या इथं कितीला आहे, इथं 2 लिटरचं 450 रुपयाला आहे, 405 रुपयाला अशा प्रकारचं आहे. तर अशा प्रकारची आहे, हे भरपूर मोठा मॉल आहे. मित्रांनो, तर ह्या मॉलमध्येच तुम्हाला वाईन शॉप वगैरे भेटून जाईल, सगळ्या प्रकारची दारू भेटून जाईल. पण इथले जे कर्मचारी आहेत ते सपोर्टिव्ह नाही आहेत, कारण इथं शेजारी पालेभाज्या मार्केट होतं, पण त्यांनी काय मला रेट सांगितले नाही. म्हणे बड़ी मंडी में जाओ, इधर नहीं बता सकते हमको इतना ही काम है कि आपको रेट बताना, खाली लेना है तो बोलो, असं म्हणत होते. तर मित्रांनो, फायनली आपण तिथनं निघतोय आता. मित्रांनो, तर आलोय फिरून आलोय, पण काय ही तिथं पण सपोर्ट नाही करत व्हिडिओ काढायला, नको म्हणतात डायरेक्ट ह्याच्यात. अजून गाडी लावली पार्किंगला आपण, तर तासाचे 20 रुपये. तर आपल्याला 1 तास तर नाही झाला, अजून फिरू शकतोय आपण, अजून दुसरीकडे पण जाऊ शकतोय. ओके मित्रांनो, तर कटिंगच्या दुकानात आलं होतं. कटिंगच्या दुकानात आपला इथल्या एवढंच रेट आहे, 200 रुपयाला दाढी कटिंग आहे. आणि इथनं नाही वे आपण आता निघतोय, आपल्याला जायचे फळभाजी मार्केटमध्ये. अशा प्रकारचं इथला सगळा मॉल रोड आहे, पाहू शकता असा एवढा कसं दिसतंय. हा इथला मॉल रोड आहे, मेन मार्केट आहे. तर मी एका जागेवर गाडी लावली आणि पैदलच हिंडतोय. आता गाडी नाही गावली परत तर काय करायचं, असं आहे. गावल एवढं बी नाही मी घेऊ. तर अशा प्रकारे मार्केटला जाऊया आपण, फळभाजीच्या मार्केटला जाऊया आता. मित्रांनो, तर मी आता भूतानमध्ये, आणि भूतानमध्ये गाड्यांच्या नंबर प्लेट कशा आहेत पाहू शकता. हे नॉर्मल जे आपल्या प्रायव्हेट व्हेकल असतात, म्हणजे स्वतःच्या मालकीच्या गाड्या आपण स्वतःच्या वापरासाठी वापरतोय, त्या गाड्यांच्या आपल्या पांढऱ्या असतात ना, तसे त्यांच्या लाल असतात. आणि जर गाडी तुमची टॅक्सीमध्ये
वगैरे किंवा भाडोत्री चालत असेल तर त्या गाडीला पिवळी नंबर प्लेट असते. आणि तुमची गाडी इलेक्ट्रिक असेल तर आपल्या इथल्या गताचे हिरवी नंबर प्लेट EV दिसते का, ही EV EMGची गाडी. आणि हे बघा ही टॅक्सीमध्ये चालते, तर ह्या टॅक्सीमध्ये अशा प्रकारचे पिवळी नंबर प्लेट आहे. आपल्या गताचे इकडं फक्त डायरेक्ट बुथान लावलं जातं. BT A1 A8692 असा नंबर आहे ह्या गाडीचा. आणि इथं गाड्या कुठल्या वापरल्या जातात, मोस्टली आपल्या इथं जे वापरल्या जातात तेच वापरल्या जातात. जास्त कोण मारुतीच्या गाड्या जास्त आहेत अशा प्रकारचे आहे. आणि इथनं पुढं इथं सब्जी मंडी कुठे, मी सब्जी मंडीचा व्हिडिओ काढण्यासाठी आलो होतो इथं, त्याचबरोबर गाडीचा पण व्हिडिओ निघाला. मित्रांनो तर चालत चाललोय आणि अशा प्रकारे रोड आहे. तर माझं 20 ते 40 रुपये नाही व्हायला पाहिजे पार्किंगचे, एवढंच आहे माझं, काय बाकी नाही आहे काय. आपलाच भाऊ आहे, त्याला व्हिडिओमध्ये घेतला आहे तर तो लक्ष ठेवायला हे बंगालमधला. तर त्याला आपण मित्रांनो सांगतो मी, रियालिटी काय आहे, आपण जसं बाहेर देशात जाऊ ना तर आपल्या देशातले जवळचे वाटायला लागतात असं आहे. आता ते बंगालन हे किती लांब आहे तरी तो आपला वाटायला लागला असं आहे. अशा प्रकारची रियालिटी आहे. हे मला त्रास करते, माझा त्या दिवशी पाय मुरगाळला होता तर ते हे सारखंच खाली घासायचं अशा प्रकारचं आहे. अशा प्रकारे इथनं खाली जायचं आपल्याला रोडनी. भाई ये सब्जियों का मंडी किधर है? ओके ओके, वो ग्रीन वाला. ओके ओके, चला चला मित्रांनो, आलोय पालेभाजी मार्केटला. आपल्या मार्केटला फळभाज्यांचं मार्केट आहे. आता बघूया इथं ते सपोर्ट काय देतात का नाही आपल्याला. अशा प्रकारे व्हेजिटेबल मार्केट आहे इथं, खूप मोठे. इथं बटाटे, कांदे, टमाटे हे सगळं आपल्या इकडच्या गतच आहे. कोबी आणि हे ह्याला काय म्हणतात माहिती आहे का, ते आपण हे तर पाहिलं होतं. ही शेंगा आहेत, मिरची, कोथिंबीर अशा प्रकारे आहे. तर रेट विचारून घेऊ आपण. मित्रांनो तर मी आता भूतानमध्ये, आणि भूतानमध्ये मी आलोय पालेभाजीच्या मार्केटला. पालेभाजीच्या मार्केटला आल्यानंतर ना इथं कोणच रेट सांगायला तयार नाही आहे. म्हणतात तुम्ही घेत नाही, कशाला आलाय रेट विचारायला. तर ह्या मॅडम आहे, त्यांनी आपल्याला मदत केली, थँक्यू मॅम. तर इथं आल्यावर रेट काय आहे तुम्हाला सांगतो मी. तर हे आपला मुळा आहे ना, हे 50 रुपये किलो आहे. हे बी 50 रुपये किलो आहे. आपला पत्तागोबी ही पाताई एवढीशी कोथिंबीरीची पिंडी, त्यात बघा 10-12 मोड आहे. हे 50 रुपयाला आहे. ही वाटाणा 200 रुपयाला आहे. आणि हे आपले कांद्याचं रोप असते ना, तसे रोप टाईप ही पात आहे कांद्याची. थोडक्यात कांद्याची पात पण 60 रुपयाला एवढीशी, म्हणजे एक 10 रुपयाला असेल असं कांद्याचं ठोंब. आपला कांदा किलोनी जातोय 10 रुपयाला, इथं एक ठोंब निसता हिरवा 10 रुपयाला भेटतोय. अशा प्रकारे हे शेंगा पण 140 रुपये किलो आहे. हे पालक कितने काय 50 रुपयाची एक जुडी. आणि त्याचबरोबर हे टमाटे 60 रुपयाला आहे. हे प्याज कितने काय 60 रुपयाला प्याज आहे. आणि हे कितने काय 50. हे आपलं जे बटाटा आहे ते पण 50ला आहे. अशा प्रकारचं हे चिंगळी आहे ना, ही 50 रुपयाला आहे. हे 60 रुपयाला आहे. अशा प्रकारचं हे लसूण 400 रुपये किलो आहे. आलंय अद्रक ये भी 400 रुपये किलो आहे का अद्रक? 160 रुपये किलो आहे असं त्यांचं म्हणणं आहे. बहुतेक त्याचा रेट मला काही ते वेगळा आवडतं. एक करेला 160 रुपये किलो आहे. भेंडी भी 140 रुपये किलो है. और ये सेंग सब सेम है. और ये पहाड़ी टोमॅटो 60 रुपये का आधा केजी. तर मित्रांनो अशा प्रकारे इथं भूतानमध्ये पालेभाज्याचे रेट आहेत. तर मित्रांनो तुम्हाला अशीच भूतानबद्दलची माहिती जाणून घ्यायची असेल तर तुमच्या भावाला फॉलो करा. भाऊ भूतानमध्येच फिरतोय आणि तुम्हाला नवनवीन माहिती भेटणार आहे. तर फॉलो नक्की करा भूतानबद्दलची. चला बाय बाय. तर आता निघालोय. आता ज्यांनी नाही म्हणले होते त्यांची तोंड पडली माहिती का. ज्यांनी मी आता इतका भारी व्हिडिओ काढला तिथं ती पाहत बसली, अरे आपल्यापाशी पण काढला असताना काही नाही व्हिडिओ. आणि अशा प्रकारे होते. तर चला आता हे पूर्ण मार्केट आहे, पाहू शकताय. जितकडं लक्ष जाईल तिकडं मार्केट आहे. मला इथं कोथिंबीरीचा रेट एक महाग वाटला, बाकी दुसरं काही नाही. अशा प्रकारचं मार्केट आहे. इथं सगळेच पालेभाज्या मिळून जातात. इथनं म्हणजे हे फोन सिलिंग हे शेअर आहे, हे सगळे इथनंच घेऊन जातात भाजीपाला. आत्ता तरी सकाळचा टाईम आहे त्यामुळं माणसं कमी. काकडीचा काय रेट आहे नाही सांगणार.
अशा प्रकारे आहे. चला आपण अशा प्रकारे आलेलो आहे इथं आणि इथनं आपल्याला आता वैती पण असेल पाहिजे होतं मार्केट. मॅम हाऊ मच फॉर दिस इसको काकड़ी ककड़ी हाँ काकड़ी है हाँ क्या रेट है इसका हाँ 80 बोल रहा है. 80 रुपये पर के जी. ओके ओके थँक्यू. मित्रांनो तर आपण भूतानमध्ये आल्यानंतर ना नाही आपण पालेभाजीच्या दुकानात आलेलो आहे. तर हे होते ह्यांनी आपल्याला पहिलं तर खूप भूतान. And we are the vegetable vendor. ओके ओके This is still at 50 rupees. ओके This is our local it's our local product. हाँ. Chili, it's called Bhutanese chili. हाँ. We sell at 150 per kilo. This one also local one. हाँ. We sell at up to 80 rupees. हाफ के जी क्या फुल के जी. I'm talking about the full kg. ओके 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 We mainly focus on retail, not Okay. in wholesales. ओके ओके This ओके is ओके our सर organic. हाऊ मच is this. This only 50. 50. Yeah, Okay. this may be 250 gram. Okay okay In terms of kg. okay. So this all are locally special. We import tomato and Onion. onion. The potato are also in local. Yeah, it's a Bhutan. It's a pure organic. We Oh. don't use any fertilizer. ओके 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 Look bigger and all. ओके ओके Thank you. Okay. ओके. तर मित्रांनो आता ह्यांनी चांगली माहिती दिली आपल्याला. हे जे ह्यातलं नाही होय सगळं इथं लोकली म्हणजे तयार होतंय. फक्त एक्सपोर्ट काय काय त्यात हे तांबाट आणि कांदा ही दिस इज कम फ्रॉम इंडिया. Yeah, this we are imported one. ओके ओके द दिस रेट इज व्हेरी चीप इन इंडिया नाव. Yeah, but Huh. yeah, it's very cheap in India. But when we import, they impose tax on us for Oh. the importing. And, Okay. Vehicle charges. ओके ओके After that, we don't take much. We only have 5 to 6 rupees ओके पर के जी. per kg profit. ओके ओके We don't keep much. दिस इज अ मेन मार्केट ऑफ दिस टाउन. दिस इज द मेन मार्केट ऑफ दिस टाउन. Yeah, it's a Finzoli. It's a Sentinel market. ओके ओके It's a Sabji Bazaar. we The most people in Finzoli, this is the only one where we sell. okay okay I visited in Takshi Mall. There is a more expensive than your rates. There is a onion 80 rupees kilo there. Is in Thimphu? Thimphu no, in Takshi Mall. Yeah. In mall they will charge a lot Okay. because now they have to pay the staff salary. Okay. That's why that could be Okay, more okay. expensive. Nice to meet you, sir. Okay, nice to meet you. Okay. Thank you for visiting my country. I Okay. hope you'll explore well. Okay. Nice to meet you. Some people are not supporting, sir. The people are like go. We don't want to come in India. It's depend upon the situation. Okay. If there is many customers, so we can't. No, handle. not many customer. In I visited the Tashi Mall. कौन सा mall है? Tashi Mall. Tashi Mall, हाँ. Tashi Mall. Tashi There commercial mall. is there the owner of food stall. ये No, अपना actually, it's not owner, but they are workers. worker. Employer. They are not behaving well. Maybe their mood might be kharab. Okay. चलो, nice to meet you. Okay. Thank you for. मित्रांनो तर आता मी भूतानमधील फुनसिलिंग या गावातील भाजी मार्केटला आलोय. तर इथं आल्यावर मला एक कळलं की इथं जे भाजी तयार होतात हे सगळे ऑर्गॅनिक आहे. आणि इथं जेवढं दिसतंय हे मिरची या शेंगा बिंगा हे सगळे जेवढं दिसतंय हे सगळं नाही ऑर्गॅनिक आहे. ह्याला कुठलेही औषधं वगैरे वापरले नाहीत. आणि ह्यांनी फक्त एक्सपोर्ट काय केलं एक्सपोर्ट फक्त टमाटे आणि कांदे एक्सपोर्ट केलेत. ते पण इंडियामधनं एक्सपोर्ट केले. बटाटे पण त्यांचे स्वतःचेच आहेत अशा प्रकारचे आहे. तर हे शॉपकीपर है इतले. तो क्या बोलोगे मैडम? हमका दुकान आपका एड्रेस कर दिया ना. हम बहुत खुशी है. ऐसे बोलना और नहीं. इतना कैसा लगा मेरे से मिलके? आप मिलती हम खुश रहा है. क्या बोल? हैप्पी. आई एम हैप्पी. You are happy? Okay, happy to meet. With you. How much you studied? I 0 class. 0 class.
0 080. yeah 0. ओके ओके, नाईस टू मीट यू. मित्रांनो, चला मी अगोदर व्हिडिओ काढला होता आणि तो तुम्ही पाहिला पण असेल. ह्या मॅडम म्हणले आमच्या इथं पण काढा, तर त्यांच्या इथं पण काढला. ऑर्गॅनिक आहे सगळं. इसका रेट बताओ खाली. ये 50. 50 रुपये. इथं कोथमिरीची पिंडी, ह्याच्यात मोजून मी सांगतो मोड किती. 6 मोड आहेत. 6 मोड कोथमिरीचे आहे 50 रुपयाला भूतानमध्ये. आणि ही पाहू शकताय कांद्याची पात. आणि ह्याच्यात आपलं कांदं रोपाचे असतील ना, चांगलं रोप समजा मोठं झालेलं असेल, ठोकाळ रोप, तसं ठोकाळ रोप गत ही कितने काय 50 का, म्हणजे ह्याच्यात 10 कांद्याचे रोप आहेत, म्हणजे बारकं कांद्याची पात आहे. आणि ती 50 रुपयाला आहे. अशा प्रकारे रेट आहे इथं. आपल्या इथं पण अशा प्रकारे काय पाहिजे. आणि हे सगळं ऑर्गॅनिक आहे म्हणतात. इसको काय बोलते? लेग हे आपण बर्गरमध्ये पाहतो ना, ते बर्गरमध्ये हे असते. आणि हे कितने काय? 60 का.